मराठ्यांनी एखादा लढा हाती घ्यावा, मराठ्यांनी एखादी चळवळ हाती घ्यावी, त्याला दिल्लीचं तख्त अडवणे असं होत नाही मायबाप. याही चळवळीला दिल्लीचं तख्त अडवालं, वरून आदेश निघाला. जसा वरून आदेश निघाला तसा मोरारजी देसाई नावाचा कसाई आणि मराठ्यातून मराठी मासलेला सखा पाटील एकत्र म्हणाले, पुढची 5000 वर्ष ही मुंबई आम्ही या महाराष्ट्राला मिळू देत नाही. पुन्हा आपल्या मराठी माणसाचा घात करणार एक मराठी माणूसच होता. विश्वासघात केला, त्याच्या शब्दांचा घाव आपल्या जिवारी लागला. पण गप्प बसून चालणार नव्हतं, आपण घाटी नाही ते दाखवून चालायचं होतं. म्हणून एका मोर्चाच्या आखरीला सुरुवात झाली. हा मोर्चा मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटनवर चालणार होता. लागलेल्या घावाचा बदला घ्यायचा होता. लागला घाव जिवारी, करावा या शत्रूवर स्वारी. 18 पगड मराठा आली, मराठ्याचं वादळी वार, शुभाचा आल शिलेदार, दिली स्वराज्याची हुंकार, समाजवाद्यांचं थोर उपकार. निघाला हा मोर्चा निघाला होता. लाठी खाएंगे लेकिन मुंबई लाएंगे, लाठी खाएंगे लेकिन मुंबई लाएंगे, मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र ह्या घोषणा दणाणत होत्या. कोण होतं मायबाप या मोर्चामध्ये? शेतकरी होते, कामगार होते, हातावरचं पोट जगणारे होते, कवी होते, साहित्यिक होते, पंत होते, समाजसेवक होते आणि आजच्या काळात सगळ्यात महत्वाचं जागे असणारे पत्रकार सुद्धा या मोर्चामध्ये होते.